नमस्कार, सान्वी क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शोल्डरला जी पट्टी लावलेली असते त्या पट्टीला टच बटन कसे लावायचं ते पाहणार आहोत. हे फोरटक्स ब्लाऊज आहे. मी अशी पट्टी लावून घेतली आहे. तर टच बटन लावण्यासाठी त्याला स्प्रिंग बटन पण म्हणतात. हे बटनचं पॉकेट तुम्हाला मार्केटमध्ये 100 रुपयाला एक बॉक्स असा अवेलेबल होऊन जाईल. तर सिंगल पॉकेट जर घ्यायचं म्हणाल तर 10 ते 12 रुपयाला मिळेल तुम्हाला. तर आपण अशा पद्धतीने आता 2 साईडला लावण्यासाठी टच बटन काढून घेत आहे मी. तर 4 असतात खालच्या साईडला आणि वरच्या साईडला असं मिळून. तर हे आपण अशा पद्धतीने लावून घेणार आहोत. तर मी 4 पदरी दोरा ओवून घेतलेला आहे. जसं आपण हुक बटन लावण्यासाठी 4 पदरी दोरा घेतो तशाच पद्धतीने 4 पदरी दोरा घ्यायचा. मी जो गोल भाग असतो तर तो गोल भाग मी वरच्या साईडला ठेवणार आहे. पट्टी थोडीशी दुमडून घेऊन त्यावरती ते टच बटन ठेवून टाकून घेणार आहे. गोल भाग कधी पण वर ठेवायचा. तर 3 ते 4 वेळा टाकून घ्यायचं म्हणजे पॅक होईल. अशा पद्धतीने टच बटन लावून घ्यायचं. जसं आपण बटन हुक वगैरे लावतो तशाच पद्धतीने हे पण लावायचं. खूप सोपी पद्धत आहे. 5 ते 10 मिनिटामध्ये टच बटन लावून होतं. तीन ते 4 वेळाच करून घ्यायचं. जास्त जर केला तर तिथं दोऱ्यांचा खूप भाग येईल, त्यामुळं 3 ते 4 वेळाच घ्यायचं. दोन्ही साईडला 2-2 भाग असे करून लावून घ्यायचं. जसं आपण बटन होल कसं 2-2 भाग धरून लावतो तशाच पद्धतीने. नंतर मी वरून धागा सुटू नये म्हणून मी गाठ घालून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता जो आपला खालचा दोरा आहे तो मी सुईच्या खालच्या साईडने घेणार आहे. अशा पद्धतीने खालच्या साईडनं घ्यायचा आणि सुई बाहेर घ्यायची आणि खेचायचं. मग तिथे गाठ बसते आणि दोरा सुटणार नाही आपला टाकलेला. आणि कट करून घेणार आहे. तर नंतर मी खालच्या साईडला जो बटन असतो टच बटनचा जो खालचा भाग असतो तो लावून घेणार आहे. जे गोल भाग असं दिसतं ते खालच्या साईडला ठेवायचं. व्यवस्थित पकडायचं कारण खालचा जो शोल्डरचा भाग आहे तो येणार नाही सुईमध्ये. व्यवस्थित बोट ठेवून कपडा व्यवस्थित धरून घ्यायचा आणि सुई घालायची टच बटनमध्ये. तर अशा पद्धतीने हे पण लावून घ्यायचं. जसं आपण वरचा भाग लावलो होतो तशाच पद्धतीने खालचा पण भाग लावून घ्यायचा टच बटनचा. त्याला पण 2-2 होल पकडून टाकून घ्यायचा व्यवस्थित. हे पण 3 ते 4 वेळेसच टाकायचा. याला पण जास्त टाकायचा नाही. आणि मग नंतर
गाठ घालून घ्यायची. गाठ घालून घेताना व्यवस्थित कपडा बघूनच गाठ घालून घ्यायचा. तर दोऱ्यातून असं खेचून घ्यायचं व्यवस्थित आणि कट करून घेत आहे मी. बघू शकता. तर या पट्टीचा उपयोग आपण ब्लाऊजमधून जेव्हा ब्रा वापरतो ती पट्टी बाहेर येऊ नये यासाठी शोल्डरला ही पट्टी लावतात. तर अशा पद्धतीने मी दोन्ही साईडला शोल्डरला अशी पट्टी लावून टच बटन लावून घेतलेले आहे. बघू शकता दोन्ही साईडला मी लावून घेतले आहे. तर हे 4 टक्स ब्लाऊज आहे. एकदम सिंपल आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू. बाय बाय.